बातमी आहे यूपीएससी परीक्षेच्या निकालासंदर्भातली। त्यात सुद्धा मराठी मुलांना घवघवीत यश मिळालंय। पुण्यातनं यश मिळवणाऱ्या वरुण बरणवाल याला या परीक्षेमध्ये विशेष यश मिळालेलं आहे। आपण पाहतोय विपिन इटनकर राज्यात पहिला आलाय आणि देशामध्ये 14व्या स्थानावरती आहे। तर मुलींमध्ये शीतल पटले पहिली आली आहे, ती देशामध्ये 22व्या क्रमांकावरती आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे यूपीएससीचा निकाल लागलाय आणि मराठी मुलांनी या निकालात बाजी मारली आहे। महाराष्ट्रातल्या 41 जणांनी घवघवीत यश मिळवलंय या निकालामध्ये। विपिन इटनकर हा राज्यात पहिला आलाय आणि देशात 14व्या स्थानी आहे। तर गौरव अग्रवाल देशात पहिल्या स्थानावर आलाय। विपिन इटनकर हा राज्यात पहिला, देशात 14व्या क्रमांकावर आहे आणि मुलींमध्ये शीतल पटले पहिली आली आहे, देशात 22वी। मराठी मुलींनी एकूणच बाजी मारलेली दिसते आणि याचबद्दल बोलण्यासाठी उदिता गौरव आपल्या सोबत आहे। उदिता, हार्दिक अभिनंदन। आपण पाहतोय यूपीएससीचा निकाल लागलाय आणि मराठी मुलांनी बाजी मारलेली दिसते। धन्यवाद ताई, धन्यवाद। उदिता, काय प्रतिक्रिया आहे तुझी? प्रतिक्रिया आता मला असं वाटतं की पहिला पाऊल आहे आता, आणि आम्हाला जसं चाणक्य मंडलमध्ये शिकवलं जातात की हा म्हणजे सर्व्हिसमध्ये एंटर करणं जास्त मोठा नाहीये, पण तिथे जाऊन चांगला परफॉर्मन्स देणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे। तर आता माझा म्हणजे नंतर सर्व्हिसमध्ये मी कशा परफॉर्म करणार आहे मला त्याच्यावर म्हणजे चांगला वाटणार आहे। काय ध्येय आहे तुझं? काय करायचं आहे तुला आता पुढे? कुठच्या विशेषतः विषयामध्ये तुझा रस आहे? मला IAS मध्ये जाण्याची इंटरेस्ट आहे आणि आता बघूया काय सर्व्हिस मिळाले, नाहीतर जे पण सर्व्हिस मला मिळेल मी त्याच्यामध्ये जाऊन एक कार्यकर्ता अधिकारी होऊन एकदम करप्शन फ्री गव्हर्नमेंट असं काम करणार आहे, जे सर्व्हिस असणार आहे। करप्शन फ्री गव्हर्नमेंटचं तुझं स्वप्न आहे। तू ही पहिल्यांदाच परीक्षा दिली होती का, की तुला नंतरच्या अटेम्प्ट मध्ये हे यश मिळालंय? नेमकं हे यश तू कसं मिळवलंस? हो ताई, अटेम्प्ट हा माझा दुसरा होता। पहिल्या अटेम्प्ट मध्ये मला नाही झाला होता, पण थ्रू आउट द 2 अटेम्प्ट मला असं बोलायचं होतं की आमचे जे आई वडील आणि फ्रेंड सर, धर्माधिकारी सर, त्यांनी आमचं मनोबल खूप म्हणजे धरून ठेवलं, असं की हो जाएगा, असं होणारच तुमचं। आमच्या पैकी जास्त विश्वास त्यांना होता। तर मला असं वाटतं की हे सगळं जे यश आहे ते हार्डवर्क, डेडिकेशन आणि डिस्ट्रॅक्शन फ्री आणि त्यांच्या जे पाठी मागे आमचा सपोर्ट होता त्याच्यासाठी झालाय। बरोबर आहे। पुन्हा एकदा अभिनंदन उदिता तुझं। आणि एकूणच काहीतरी आपल्याला देशासाठी करायचं आहे या भावनेनं आपण या सगळ्या परीक्षेमध्ये उतरलो आणि आपल्याला घवघवीत यश मिळालं, अशी प्रतिक्रिया उदिताने दिली आहे। आपण पाहतोय मराठी मुलांनी चांगली बाजी मारलेली यूपीएससीच्या निकालांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, यामध्ये मराठी मुलांना किती घवघवीत यश मिळालंय हे आपण पाहतोय। 81 जणांनी यश मिळवलंय। पुण्यातनं यश मिळवणाऱ्या वरुण बरणवाल याच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। यूपीएससीच्या परीक्षेमध्ये पुण्यातील सगळ्याच विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश मिळवलेलं आहे, परंतु या यशामध्ये सगळ्यात अत्युच्च अशी कामगिरी केलेली आहे वरुणने। वरुण आता माझ्यासोबत आहे। वरुण, सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन तुझं। आणि 32वा तुझं रँक आलेला आहे ऑल इंडियामध्ये। कसं वाटतंय, पहिली प्रतिक्रिया काय देशील? कैसा लग रहा है, अभी मैंने जैसे 1-2 बार और बोल दिया है, मैं पिछले 2-3 साल में जब से एक इंजीनियरिंग में रह के उसके बाद जब से एक प्रिपरेशन करने का एक हुजूम लगा है, तब से पूरा जो भी यादें हैं उनके फ्लैशबैक में हूँ फिलहाल। पूरी तरह सभी फीलिंग सिंक इन नहीं हुई है कि 32nd रैंक आ गया है, IAS के लिए सिलेक्शन होने वाली है। मेरी मम्मी घर से निकल चुकी हैं मेरे गांव से, तो अभी कल सुबह तक शायद मम्मी यहाँ आ जाएंगी। तो अभी फ़िलहाल दिमाग में बहुत कुछ चल रहा है। मम्मी आएंगी तो कैसा रिस्पॉन्स होगा, डिस्क्राइब नहीं कर सकते शब्दों में, लेकिन डेफिनेटली बहुत अच्छी फीलिंग है। या यशाचं श्रेय तू कोणाला देशील? तुझं यश नक्कीच असं आहे की अनेक व्यक्तींनी तुझा जो आहे तो एक आदर्श पुढे ठेवायला पाहिजे। तू या यशाचं श्रेय कोणाला देशील? आणि आता जे विद्यार्थी आहेत जे यूपीएससीसाठी म्हणा किंवा एमपीएससीसाठी अटेम्प्ट करतायत त्यांना तू काय सांगशील? श्रेय बहुत सिंपल है, मेरी मम्मी। मैं 10th स्टैंडर्ड में पढ़ाई छोड़ने वाला था, मैंने एक्चुअली छोड़ दी थी पढ़ाई, और मेरी मम्मी ने अगर मुझे थोड़ा भी सपोर्ट नहीं किया होता तो शायद मैं आज साइकिल मैकेनिक होता, मैं अपनी दुकान पे साइकिल रिपेयर कर रहा होता। तो श्रेय डेफिनेटली मेरी मम्मी का है। बाकी जो अभी यूपीएससी प्रिपेयर कर रहे हैं यूपीएससी एमपीएससी के लिए, तो सबसे पहले ये समझना बहुत ज़रूरी है कि एग्ज़ाम बहुत सिंपल है।
है ना, कि जो लोग अगर बताते हैं एग्जाम डिफिकल्ट है क्योंकि वो पास नहीं हो पाए, इसलिए शायद उनको ऐसा लगता है एग्जाम डिफिकल्ट है। एग्जाम बहुत सिंपल है, अगर आप प्रॉपरली प्रिपेयर करोगे, आपको प्रॉपर गाइडेंस मिला रहेगा तो आप क्लियर कर सकते हो, उसमें कोई मुश्किल नहीं है। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।